पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून शरद पवारांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती जहरी टीका केली। हा दिवट्या आमदार त्या आरोपींना वाचवायला पोलीस स्टेशनात जातो। राष्ट्रवादीकडून निवडून आलेला आणि सोडून गेलेला आमदार स्वतःला दमदार आमदार म्हणवतो। निवडणुकीत कसा त्याचा बंदोबस्त करायचा ते लोक बघून घेतील अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांच्या आमदाराला दम भरला। सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यांच्यावर पवारांनी पहिल्यांदाच मतदारसंघात सभा घेऊन निशाणा साधला। आमचा आमदार दमदार आमदार, नाव काय त्याचं? टिंगरे। अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही। पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको। त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो लोकांचा याच्यासाठी मतं मागितली होती त्या लोकांच्या फाशीची। तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा, शरम वाचली पाहिजे। दरम्यान सुनील टिंगरे यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला होता। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। सुनील टिंगरे आमदार आता आपल्या सोबत आहेत। सुनील टिंगरेजी, तुम्ही ऐकला असेल शरद पवार नेमकं काय म्हणाले। पवार खूप कमी वेळा इतके आक्रमक होतात। पवारांनी आज थेट तुम्हाला इशारा दिलाय, तुमची काय प्रतिक्रिया? साहेब, मला पहिलेही आदरणीय होते, आजही साहेब आदरणीय आहेत आणि हाँ, त्यांना माझ्यावरती बोलण्याचा किंवा मला कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रत्युत्तर द्यावं इतपत मी आजपर्यंत मोठा झालेलो नाहीये, एवढंच। पण ठीक आहे, तुम्ही त्यांच्यावर टीका करणं टाळताय, पण मुद्दा हा आहे ना की त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या बाजूने उभं राहायला हवं होतं, तुम्ही आरोपीच्या बाजूने उभं राहिलात, त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल काय? साहेबांवरती मी काहीच बोलणार नाही। साहेबांनी जे बोलले त्यांना अधिकार आहे। पुढची बातमी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात दंड थोपटलेत। राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवरती निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी टीका केली। राजन पाटील हे प्रचंड अत्याचार करणारी व्यक्ती असून मोहोळ तालुक्यातील मुलीबाळी सुरक्षित राहत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि ही निवड रद्द करण्याची मागणी उमेश पाटलांनी केली। म्हणजे राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचं पद देऊन त्यांना न्याय दिला, परंतु ह्या न्याय देण्याच्या नादामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे। सर्व राज्यातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, शेतकऱ्या मालकीचे जे सूतगिरणे आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या इतर सहकारी संस्था आहेत, ह्या खाजगी करण्याचा मार्ग आखून देणारा हा व्यक्ती आहे। त्यामुळं अशा पद्धतीचा न्याय जो जनतेच्या मुळावर उठेल तो न्याय म्हणता येणार नाही, तो सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार आहे। आणि एकट्या राजन पाटलाला न्याय देण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय। नाहीतरी आपली ही नियुक्ती जी केलेली आहे, पुढच्या मला वाटतं 8 तारखेला तर आचारसंहिता लागू होईल। आज 27-28 तारीख आहे, म्हणजे एक 10-12 दिवसाकरता जरी ते नेमलं असलं तरी या 10-12 दिवसात हे इतर राज्यातल्या इतर संस्था चालकांना खाजगी कारखाना कसा करायचा, सहकारी कारखाना खाजगीमध्ये रूपांतरित कसा करायचा आणि स्वतःच्या कुटुंबियांवर कसा करायचा, याच्या पलीकडे यांचा अभ्यास कशामध्ये नाही। त्यामुळं राज्यातल्या सहकार चळवळीला धोका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्यामुळे खळबळ माजली आहे। उमेश पाटील यांनी शुक्रवारी आपल्या मोहोळ येथील सावली या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली। काही दिवसांपूर्वीच उमेश पाटलांवर अजित पवारांनी घणाघाती टीका केली होती आणि त्यानंतर उमेश पाटील नाराज असल्याचं बोललं जाते आणि यावरूनच त्यांनी भाष्य केलं, जर पक्षाला माझा त्रास होत असेल तर मी स्वतः माझा राजीनामा तयार ठेवलेला आहे। मी राजीनामा द्यायला गेलो होतो, मात्र पक्षातील वरिष्ठ युवा नेत्यानं मला थांबायला सांगितलं, त्यामुळे मी हे राजीनामा पत्र परत घेऊन आलोय, पण माझं राजीनामा पत्र तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। परवा अजितदादांचं जे वक्तव्य माझ्या संदर्भानं या मोहोळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं, प्रदेशाध्यक्षांचं जे वक्तव्य झालं,
त्याच्यामध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे, ते वरिष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत. मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल, माझं बोलणं असेल, माझी भूमिका असेल, ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची, लोकांच्या हिताची, ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे, ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो.